नमस्कार, मी स्वप्ना स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण उन्हाळी वाळवण विशेष रेसिपी बघणार आहे। त्यामध्ये आपण आज पोह्यांची झटपट चकली कशी बनवायची हे आज आपण बघणार आहे। गॅस न पेटवता आपण ही चकली बनवणार आहे। ही चकली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असलेले कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे असतात जाड पोहे, ते पोहे घेतलेले आहेत मी 250 ग्रॅम। हे पोहे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पोह्यांमध्ये भरपूर पाणी टाकून आपल्याला पोहे छान असे चोळून धुवून घ्यायचे आहे। हे पोहे आपण फक्त एकदाच धुवून घेणार आहे। त्यानंतर यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे पोहे आता मी निथळून घेतलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट मुरत ठेवायचे आहे। 20 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। हे पोहे छान कोरडे झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला काही मसाले ऐड करायचे आहेत। त्यामध्ये मी 1 चमचा तीळ घेतलेले आहेत आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे, अगदी चिमूटभर, कारण माझ्या घरामध्ये लहान मुलगा आहे त्यामुळे अगदी थोडंसंच घेतलेलं आहे। 1 चमचा ओवा घेतलेला आहे आणि 1 चमचा रामबंधूचा पापड मसाला घेतलेला आहे, थोडासा कुटून। नाही घेतला तरी चालेल, पण माझ्याकडे होता घरात म्हणून मी घेतला। त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून याचा छान गोळा मळून घ्यायचा आहे। चपातीला ज्या पद्धतीने आपण पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला या पोह्यांचा सुद्धा गोळा मळून घ्यायचा आहे एकसारखा, म्हणजे चकली अजिबात तुटत नाही। या पोह्यांचा गोळा आपल्याला छान एकदम सॉफ्ट असा मळून घ्यायचा आहे। जर अगदी हाताला चिटकत असतील पोहे तर तुम्ही थोडंसं 4-5 थेंब तेल हाताला लावून हा गोळा छान असा मळून घेऊ शकता। अगदी कमीत कमी पाणी वापरून आपल्याला सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे याचा। हे बघा, खूप छान असा सॉफ्ट असा गोळा झालेला आहे। त्यानंतर आता आपण चकल्या पाडायला घेऊया। चकल्या पाडण्यासाठी या ठिकाणी मी साचा घेतलेला आहे चकलीचा। साच्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं, अगदी थोडंच तेल लावायचं आहे, जास्त तेल लावायचं नाही। त्यानंतर या चकल्या मी ताटामध्येच पाडून घेत असल्यामुळे मी ताटाला सुद्धा 2 ते 3 थेंब तेल लावून घेणार आहे। जास्त तेल आपल्याला वापरायचं नाहीये। साच्याला सुद्धा तेल लावून झालेलं आहे आणि ताटाला सुद्धा। आता या पिठाचा गोळा आपल्याला साच्यामध्ये चांगला दाबून भरून घ्यायचा आहे, म्हणजे चकली अजिबात तुटत नाही, एकसारखी चकली बनते। त्यानंतर आता झाकण लावून आता आपण चकली पाडून घेऊया। बघा, मस्त अशा चकल्या बनवून तयार होतात। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा। खूप छान अशा चकल्या बनतात, करायलाही सोप्या आणि खायलाही मस्त कुरकुरीत अशा चकली बनवून तयार होते। जास्त वेळ सुद्धा लागत नाही करायला आणि गॅसचाही आपल्याला वापर करायची आवश्यकता नाही। इथं आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराच्या चकल्या बनवून घ्या आणि चकलीचं टोक आपल्याला छान बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलामध्ये तळताना सुटत नाही। हे बघा, या पद्धतीने मी सगळ्या चकल्या आता पाडून घेते। ह्या चकल्या मी 4 ताटांमध्ये पाडून घेतलेल्या आहेत। 250 ग्रॅम पोह्यांमध्ये माझ्या 40 ते 42 अशा चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त छान अशा चकल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। ह्या चकल्या उन्हामध्ये एका दिवसामध्येच वाळून तयार होतात, पण मी फॅन खाली ठेवलेल्या आहेत त्यामुळे मला 2 ते 3 दिवस लागले वाळायला। ह्या चकल्या उन्हामध्ये वाळून घेतल्यानंतर आपण 1 ते 1.5 वर्ष घरामध्ये साठवून ठेवू शकतो। अगदी आरामात ह्या चकल्या टिकतात। 3 दिवस झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान अशा चकल्या मस्त वाळलेल्या आहेत। आता आपण ही चकली फ्राय करून बघूया। चकली तळण्यासाठी आपल्याला कढईमध्ये छान कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे। हे बघा, या ठिकाणी मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे। चकलीसाठी आपल्याला तेल कडकडीतच गरम पाहिजे। त्यानंतर आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि तेलामध्ये बसतील एवढ्या चकल्या आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। मी या ठिकाणी 4 चकल्या टाकून घेतलेल्या आहे। चकली अगदी 30 सेकंदामध्येच पूर्णपणे तळून होते। हे बघा, चकल्या अशा तिप्पट अशा आपल्या फुललेल्या आहेत आणि ह्या चकल्या तळण्यासाठी आपल्याला जास्त तेल सुद्धा लागत नाही, अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त कुरकुरीत अशा चकल्या होतात। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा। अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे चकल्या बनवण्याची। आणि तुम्हाला आजचा
चकलीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत। धन्यवाद।